चला फलंदाज गेलेले आहेत. एकसरसंघ क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. उन्हा जास्त प्रमाणात आहेत त्याच्यामुळे आम्ही प्रत्येकाला हेच म्हणतो की जितक्या लवकर आपली इनिंग पूर्ण करता येईल तितक्या लवकर करा, जेणेकरून या नक्कीच उन्हापासून वाचता येईल. वेलकम नंदूभाऊ, स्वागत आहे तुमचं. एक्सर वर्सेस कांदरपडा अंतिम सामना पहिल्या फेरीतील आणि आपण जोडी पाहतो मैदानाच्या आतमध्ये कांदरपडा या टीमची. यावेळेस नक्कीच महत्वपूर्ण बॅटर्स कांदरपडा संघ इथे मात्र यूज करतोय. ओपनिंग जोडी आपण पाहतो येते भरत मात्रे आणि टीम कॅप्टन स्वतः ग्रेग मैदानाच्या आतमध्ये ओपन करण्यासाठी येत आहेत. कारण आपण अनेक ज्या मॅचेस खेळलेलो आहोत त्या संपूर्ण मॅचेस मध्ये आपण पाहिलंय की नेहमी नोबेल सुनेकर यांचा वापर अधिकाधिक केला जातोय कारण एक चांगला फलंदाज आहे. मात्र कदाचित आज नोवेल नाही आहे का, तब्येत बरी नाही आहे त्याची, त्याच्यामुळे तो आज नाही आहे. मात्र आज त्यांच्या जागेवर भरत म्हात्रे यांचा वापर होतोय. मग अशा आपण जो सामना पाहिला गुडबंदर वर्सेस कोलशेत, बरी जरी धावसंख्या तोकडी असली तरी मात्र मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाते. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही जर जिद्द सोडली नाही की यस की आम्ही हारलो नाही, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू शेवटचा पडत नाहीये तोपर्यंत मात्र जिद्द सोडायची नाहीये, लढत राहायचं मैदानाच्या आतमध्ये. नितीन येतोय पहिल्या चेंडू करण्यासाठी एक लेजेंडरी गोलंदाज. पहिला चेंडू पुढच्या पायाला स्लाइड दिली होती आणि जवळपास या चेंडूला ऑफ साईडला खेळायचं होतं. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बऱ्याचसा बाहेर चेंडू हाताळला होता. पंचांचा व्हाईटचा इशारा, अकाउंट मात्र ओपन होते अवांतर धावेनं कांदरपडा या टीमचं. प्लेसमेंट फक्त सॉफ्ट हँड चेंडूला मात्र ढकलून देण्याचं काम केलं गेलं ऑफ साईडला. स्वतःचं खातं खोलतोय भरत. एक धाव. मास्टर्स क्रिकेट मधली एक बेस्ट इनिंग 49 धावांची इनिंग आहे. 48-49 धावांची इनिंग भरत म्हात्रे यांची आहे. त्यानंतर ग्रेग 35 धावेची इनिंग. या महत्वपूर्ण इनिंग आहेत प्रत्येक खेळाडूच्या कांदरपडा टीमच्या. मात्र स्वतःच्या घरच्या मैदानावर काय परफॉर्मन्स या टीमने दिला होता. घरचं मैदान, घरची स्पर्धा आणि जवळजवळ सेमीफायनल पर्यंत हा संघ पोहोचला होता. यावेळेस बैटिंग स्ट्रोक चेंडू मात्र तो फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये डीपला प्रोडक्शन तिथे आहेत क्षेत्ररक्षक. नॉस्टा घेतला थ्रो. 2 धावा झाले ते 4. इथे 60 धावा 70 धावा हे टोटल आतापर्यंत पाहिलं नाही आपण. अनेक स्पर्धांमध्ये आपण जवळपास 75चा टोटल पाहिले आहे, 70-72चं टोटल पाहिले आहे. मात्र या मैदानावर इतकं मोठं टोटल पाहिलं नाहीये. काल मला वाटतं 55 होतं कालच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर. बालकोम टीमने मला वाटतं त्या 55 धावा काल केल्या होत्या आणि मला वाटतं 50चा आकडा ओळ्यानं देखील काल क्रॉस केला होता. मला वाटतं 51 की 52 धावा ओळा संघानं कालच्या दिवसामध्ये बनवल्या होत्या. हा हायएस्ट स्कोर आहे कालच्या दिवसातील. काल राईची जत्रा होती. राईचा संघ नक्कीच या स्पर्धेमध्ये नाहीये, मात्र राईचे काही खेळाडू आलेत या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी. यावेळेस बॉलर बॅक टू ड्राईव्ह केलं होतं. चेंडू आदळतो तो एसटी वर. एक धाव तर वेगानं पूर्ण केली आणि या क्षणी मात्र 2 धावा देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेटच्या विषयी म्हणायचं गेलं तर ग्रेग आणि भरत म्हात्रे जबरदस्त आहेत. धावा झाल्या त्या 6. थोड्याच वेळात जेवणाची व्यवस्था सुरू होईल. मात्र ह्या मॅच नंतर लगेच रेडी राहायचं आहे. मुर्धा मास्टर्स
आणि गोडदेव इनसाइड आउटचा फटका ऑफ साइडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. एकच धाव. कालच्या दिवसामध्ये मॅक्झिमम ओव्हरऑल या स्पर्धेचा आपण विचार केला तर जवळपास किती षटकार होते ओव्हरऑल स्पर्धेमध्ये या षटकार आणि चौकारांचा विचार केला तर ओव्हरऑल क्या बात है. अप्रतिम कॉटन बॉलच्या स्वरूपात या ठिकाणी मात्र महत्वपूर्ण विकेट भरत माते काय जबरदस्त कॅच कॅरी केलं होतं एटीएना. अप्रतिम कॅच. न्यू बैटर मिस्टर डोनाल्ड. अप्रतिम कॅच खरोखरच समोर खेळला होता आणि एक खूप मोठं कठीण काम असतं लक्ष ठेवा गोलंदाजाला ते. कारण एक तर रनवे असतो, त्यानंतर रिलीज ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर मात्र शरीराचा समतोल, या सगळ्या गोष्टी काही फ्रॅक्चर सेकंदामध्ये असतात. त्यानंतर पण समोरच्या येणाऱ्या चेंडूला फेस करणं. मात्र कौतुक करेन मी यतीनांचं, काय तो कॅच कॅरी केला. एक महत्वपूर्ण विकेट. कारण भरत मात्र मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की कांदरपाडा टीमच्या आज दोन जे बॅटर्स ओपनिंग करण्यासाठी आले आहेत हे महत्वपूर्ण बॅटर्स आहेत, ग्रेक आणि भरत मात्रे. त्यातून आपण पाहिलं तर भरत मात्रे यांची विकेट, बहुमूल्य विकेट या ठिकाणी प्राप्त केली यतीननं. धावसंख्या 7. षटक सुरू आहे ते पहिलं यतीन. यावेळेस सौंदर्य चेंडूला खेळतोय ऑन साईडला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जय पाटील चेंडूला फील्ड करतायत. नॉन स्ट्राइप एंडला थ्रो देत आहेत. पुन्हा एकदा फक्त मिळेल ती एक धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 8 धावा. 1-8 अशी सुरुवात कांदरपाडा या टीमची. जेवण सुरू झालं आहे. जे संघ खेळलेले आहेत त्या सर्व संघांना विनंती करतो जेवून घ्या. आणि खास करून गोडदेव आणि मुर्दा दोन्ही टीमला विनंती करतो जेवून घ्या, कारण याच्यानंतर तुमची मॅच आहे. गोडदेव आणि मुर्दा जेवण सुरू झालं आहे, जेवून घ्या. धीरज भाऊ. षटक क्रमांक 2 प्रज्योत येतो. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप. हा चेंडू हाताळला गेला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येमध्ये भर. धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. इथून एक्सर संघ देखील प्लॅनिंगनुसार खेळतोय की सुरुवातीलाच आपण एक सफलता प्राप्त केली आहे. यतीनकडून एक सफलता आली आहे, त्याच्यामुळे आणखीन एक आपला बेस बॉलर आपण यूज करूया. त्यामुळे जो क्रमांक प्रज्योतच्या विषयी म्हणायचं गेलं तर नंबर 3 किंवा नंबर 4 या क्रमांकावर या गोलंदाजाचा वापर केला जातो नेहमी. मात्र यावेळेस इथे नंबर 2 वर प्रज्योतचा वापर करतोय, कारण किशोर पाटील आहेत. म्हणायचं गेलं तर एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, मास्टर माइंड आहेत. त्याच्यामुळे नक्कीच प्रत्येक सामना किशोर पाटील नेहमी विचारपूर्वक खेळत असतात.
मोठा फटका खेळायचा होता यावेळेस, मात्र चेंडू काही प्रमाणात खाली बसतोय. बीट झाला बॅटर. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. धावा आहेत त्या 10. वेलकम वेलकम या ठिकाणी आगमन झालं आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केसरीजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर मीरा मास्टर्सचे लेजेंडरी खेळाडू हेमंतजी वर्तक यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम हेमंत दादा, तुझं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती करतोय व्यासपीठावर येऊन बसायचं आहे आपण. यावेळेस ऑन साइडला पाडी स्ट्रॉंग ऑन किशोर पाटील वेगाने त्या चेंडूला फील्ड करतात. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, मात्र डोनाल्ड आहे. जवळजवळ 6 फुटाचा मनुष्य आणि रनिंग विकेटचा विकेटच्या विषय म्हणायचं गेलं तर नक्कीच चपल आहे. 2 धावा इथे येत आहे. धावा संख्या झाली आहे कांदरपाडा टीमची 12 धावा. सगळ्या संघांना विनंती करतो मी, ऑफसाईडला चेंडूला कट केलं. राकेश पाटील आहे, थोडंसं पंबळ झालं, चेंडू मिळत नाही. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता नंदू पाटीलनं, मात्र चेंडू काही थांबत नाहीये, निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. डीजे धावा झाल्या त्या 16. राकेश कमी पडला, मात्र बॅकअप साठी नंदू पाटील गेले होते. जीवाच्या हक्कांता खेळली होती नंदून चेंडू अडवण्यासाठी, मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस पुन्हा एकदा बायटिक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगला चेंडूची या ठिकाणी समाप्ती होताना. एक्सर वर्सेस कांदरपडा हे आपण मॅच पाहतोय. प्लीज विनंती करतोय गोडदेव आणि मुर्दा संघ जेवून घ्या. जेवण सुरू झालं आहे कारण याच्यानंतर तुम्हाला मॅच खेळायची आहे. ओके, कॅच तर आला होता नंदू पाटील जवळ. लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत कैलास भोईर, खास ठाण्यावरून बाळकुमवरून आपल्या घरातून ही मॅच पाहत आहेत. मात्र या ठिकाणी नक्कीच एक पारितोषिक लावलं होतं आणि तिथे पारितोषिक पटकवण्याची संधी नंदूला होती. कदाचित ते पारितोषिक अगोदर जर जाहीर केला असता तर नंदूने तो प्रयत्न केला असता. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 18 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. सध्याच्या घडीला मी तर म्हणेल जरी विकेट पडल्या असतील कांदरपाडा या टीमच्या तरी मात्र स्कोरबोर्ड चांगला आहे. स्कोरबोर्ड इतकाही वाईट नाही आहे. ह्या करंट रन रेटनं जर कांदरपाडा संघ खेळत राहिला तर जवळजवळ 40च्या पलीकडे 40 ते 45 धाव संख्या स्कोरबोर्डवर लावू शकतो कांदरपाडा संघ. चला यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं आगरी कोळी समाज सामाजिक संस्थे, सर थोडं पुढे या, थोडं पुढे या सर. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केसरीजी भोईर साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. परिमलजी खारवा साहेब यांच्या शुभ हस्ते. वेलकम भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर मीरा मास्टर्स लेजेंडरी खेळाडू हेमंतजी वर्तक यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी मीरा मास्टर्सच्या वतीने केला जातोय. वेलकम हेमंत भाऊ, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. षटकार किंग म्हणू शकतोय, एक स्फोटक आणि घातक खेळाडू म्हणून ओळख आहे हेमंत वर्तक यांची 40+ क्रिकेट मीरा मास्टर्स टीम मध्ये.
LIC एजंट विनोद. ऑन साइडला यावेळेस चांगला फटका आहे. त्या ठिकाणी मात्र सिंगल डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल. मी म्हटलं की जरी विकेट गेली असली कांदरपडा संघाची तरी मात्र जो स्कोरबोर्ड कांदरपडा संघाने मेंटेन ठेवलाय हा खूप महत्वपूर्ण आहे. याच दिशेने खेळत राहिला तर 45 धावा आणि या मैदानावर 45 धावा खूप मोठं चॅलेंज आहे, लक्षात ठेवा. फुल टॉस घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू जाते घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. एक धाव. नंदू पाटील तुमच्यासाठी खास गिफ्ट आहे. कैलास भोईर मॅन फ्रॉम बालकुम, जर तुम्ही कॅश घेतला तर त्यांच्याकडून तुम्हाला दिलं जाईल एक खास गिफ्ट. ते काय आहे ते तुम्हाला माहिती आहे असे कैलास भोईर म्हणतात. मिस्टर स्टोक आहे आणि या ठिकाणी मात्र फलंदाज फसतोय. ग्रेकची पारी मात्र समाप्त. आणखी एक धक्का कांदरपडा या टीमला. ग्रेक देखील परतीच्या मार्गी. वन. थोडस मॅचच्या दिशेनं येतोय पुन्हा एकदा. आम्ही वाईटचा इशारा पंचांचा या ठिकाणी दिला जातोय. धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या झाल्या आहेत त्या 23 धावा. षटक क्रमांक 14 सुरू आहे. ऑफ साइडला इथे मात्र कट करतोय पुन्हा एकदा राकेश पाटील त्या ठिकाणी होतोय. प्रयत्न तर राकेशने चांगलाच केला होता मात्र चेंडू जातोय घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. धावा मिळतील त्या 2 धावा झालेल्या आहेत. जवळपास 25 धावा फलकावर. षटक क्रमांक 3 सुरू आहे. विनोद भोईर आपण जेवणाच्या मंडपात जा. एक चेंडू शिल्लक आहे अजूनही. षटक क्रमांक 3 सुरू आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक. वेळ शक्यतो वाचवा. आम्ही विनंती करतोय की जास्त वेळ उन्हापासून कसं दूर राहता येईल याचा मी म्हणेल उपयोग करा, याचा विचार करा. कारण क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. या चेंडूला फक्त डिफेन्स करायचं होतं मात्र चेंडूनं भेद घेतला कदाचित. बॅटची एज होती का? यस, बॅटची एज होती त्या ठिकाणी. चेंडू मात्र एज घेऊन निघून जातो घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. नेतात आमच्याकडे मागे इथून पुढे असताना कोण पण हात घालून घेतात. इथे ठेवा. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 26. आणि मी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना विनंती करतो, लक्षात ठेवा जर तुम्हाला या उन्हाचा त्रास मैदानाच्या आतमध्ये होत असेल, कुठल्याही प्रकारचा त्रास मैदानाच्या आतमध्ये जाणवत असेल तर त्वरित मैदानातून बाहेर निघा. जीवावर बेतेपर्यंत मॅच खेळत राहू नका. कारण मगाशी आम्हाला पंचांनी काही माहिती दिली कृष्णात भोईर साहेब की काही खेळाडू म्हणतात की खेळपट्टी ही कॉन्क्रीटची आहे, ऊन तापलंय, खेळपट्टी देखील तापली आहे.
असं मला वाटतं की आता आम्हाला चक्कर येईल काय, असं काही खेळाडू पंचांसोबत संवाद साधले काही खेळाडू नाही, तर असं प्लीज मित्रांनो करू नका. जर तुम्हाला तसं जाणीव होत असेल की तुम्हाला चक्करसारखं वाटतंय तर लगेच मैदानातून बाहेर या. आणि आयोजकांनी ती सोय केली आहे, ग्लुकॉनडीचं पाणी देखील आयोजकांनी आणले, खास करून प्रत्येक संघाजवळ पोहोचवलं ग्लुकॉनडीचं पॉकेट. तर ज्या वस्तू तुम्हाला आयोजकांनी दिलेत त्याचा वापर करा आणि त्रास होत असेल उन्हाचा तर लगेच बाहेर निघा. धावा 26. इथे मात्र लवकर खेळला तितकंच मी म्हणू शकेल, गती मात्र कमी केली होती. स्लोराम चेंडू हाताळला होता आणि या चेंडूला ऑन साईडला पिक करायचं होतं. चेंडू हाताळला गेला पॅडवर. एक धाव. धावा झाल्या 27. काल मी नवगरच्या कुमार सोबत देखील संवाद साधले. कुमार मगाशी मागे काल बसायला गेला होता मागे. कुमार बोलते खरोखरच भरत भाऊ असह्य झालं होतं त्या ठिकाणी खेळणं, कारण तापमान मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे काळजी घ्या स्वतःची. शक्यतो डोक्यावर कॅप वापरा. इथे पहा, इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक मोठी विकेट. इथे परतावाला गेला मिस्टर विनोबा देखील डगआउट मध्ये. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 27 धावा. धावा संख्या 27 आहे. षटक क्रमांक 4 सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि प्लीज मी पुन्हा एकदा सांगतोय की डोक्यावर कॅप वापरा आणि खरोखरच त्या उन्हापासून तुमचं नक्कीच संरक्षण होईल त्या कॅप पासून. जय भाऊ, शक्यतो कॅप असेल तर यूज करा. जय भाऊ डोक्यावर. तुमच्याकडे नसेल तर ते आमच्याकडे आहे, ती तुम्हाला देतो हवं असेल तर. धावा संख्या 27. काळजी घ्या फक्त स्वतःची मित्रांनो, दुसरं काहीच नको आहे. क्रिकेट आपल्याला आयुष्यभर खेळायचं आहे, लक्षात ठेवा. तुमच्यासारखी माणसं मिळणं खूप गरजेचं. यावेळेस ऑन साईडला उंची जास्त घेतोय चेंडू. प्रयत्न सुरू आहे. गोलंदाज पहा इथे काय प्रयत्न केला होता गोलंदाजानं चेंडूच्या खाली पोहोचण्यासाठी. या फटक्यावर देखील धावा मिळतील 2. धावा संख्येचा वेग वाढतोय. धावा झाल्यात फलकावर 29 धावा. 4थं षटक मैदानाच्या आतमध्येच प्रगतीपथावर आहे. इथून एक जर आपण विचार केला कांदरपडा टीमच्या विषयी तर म्हणायचं गेलं तर इथून जवळपास 2 ते 3 चेंडू डॉट झालेत. इतकेच या संपूर्ण इनिंगचा विचार केला तर प्रत्येक चेंडू व्यवस्थित बॅटवर घेतला गेलाय. प्रत्येक वेळा स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालं गेलंय. त्याच्यामुळे आपण हा स्कोरबोर्ड इतका पाहतोय. आणखीन एक हाफ ट्रॅकर चेंडू होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. चांगला चेंडू आणि एक म्हणजेच एक मिश्रण करतो या गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये. त्याबद्दल नक्कीच तितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण बदल हा खूप गरजेचा आहे. सध्याच्या घडीला आपल्याकडे 6च्या 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीच्या हाताळण्याची क्षमता ही आपल्यामध्ये असायला हवी आणि यावेळेस तो काम गोलंदाज नितीन करतोय. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलं गेलं ऑफ साईडला. डीपला नंदू पाटील चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न होतोय. थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी आणि या वेळेमध्ये मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतो डोनाल्ड. आणि आपण त्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणखीन एक नवीन नाव मिस्टर अशोक. भरपूर बदल कांदरपडा संघामध्ये या वर्षामध्ये झालाय. आज अध्यक्ष महोदय कदाचित नाही आहेत, नाहीतर ते देखील या ठिकाणी दाखल झाले असते. ऑन साईडला स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय. डीप मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतो चेंडू अडवण्याचा. त्या ठिकाणी पुन्हा एकदा थोडंसं फंबल झालं. फेकी बाकी ती उंच गेली होती फेकी, मात्र चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर केला यष्टरक्षकानं.
धावा यावेळेस देखील मिळतील 2 धावा झालेल्या आहेत फलकावर, त्या म्हणजे 33 धावा. वेलकम जितू भाऊ, हार्दिक स्वागत. चौथं षटक पूर्ण झाले आहे. धाव संख्या 33. शेवटचे 6 चेंडू म्हणजे 40च्या पलीकडे. खूप महत्वपूर्ण आहे 40 धावा या मैदानात. कारण आपण मागचा सामना पाहिला असेल, जो सामना कोलशेच्या अगेन्स्ट झाला गुडबंदर टीमचा. शेवटच्या क्षणापर्यंत ती मॅच गेली होती. अशा प्रकारचे आपण मॅचेस कालच्या दिवसामध्ये देखील पाहिले आहेत. 40-42 आकडे समोर होते त्यावेळेस आपण पाहिलेत बऱ्याचशा मॅचेस या शेवटच्या षटकापर्यंत गेलेत. अंतिम षटक स्लॉगर स्पेशलिस्ट आणि नक्कीच टेनिस क्रिकेट जगतातील एक नामांकित गोलंदाज मिस्टर जय पाटील. धावा 33. डोनाल्ड आणि आपण जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो मिस्टर अशोक. इथून या षटकांमध्ये जवळपास 10च्या पलीकडे हा विचार कांदरपाडा टीमचा असेल तर मात्र इथे एकसर संघाचा विचार असेल. नाही, आम्हाला 10च्या आत, 10च्याहून कमी धावा या खर्च करायचे आहेत. 33 आहे, 40च्या आतमध्ये आम्हाला थांबवायचं आहे कांदरपाडा या टीमला. चला वेळ वाचवा प्लीज, तुम्हाला तितका त्रास होईल उन्हाचा. आम्ही फक्त सावळीत आहोत. ऑन साइडला यावेळेस डोनाल्डच्या बॅटमधून चांगला फटका, मात्र मागे प्रोडक्शन मिस्टर किशोर पाटील. किशोर कडून होत आहे त्या ठिकाणी चुकी. कॅच मात्र ड्रॉप झाला किशोर पाटलांकडून. स्वतःवर नाराज आहेत, स्वतःवर नाराज आहेत त्या ठिकाणी की हा कॅच माझ्या हातून कसा काय सुटला. 2 धावा की 1 धाव, 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली. मात्र साहेबांना विनंती करतोय प्लीज व्यासपीठावर या. मात्र साहेब प्लीज या. मात्र साहेब या प्लीज व्यासपीठावर या. आपण वाईटचा इशारा. पहिला चेंडू, काय ती संधी निर्माण केली होती. जय म्हटलं स्विंगचा सुलतान. अनेक मॅचेस आपल्या गोलंदाजीच्या जोरावर या गोलंदाजांना जिंकून दिलेत. फुल ऑफ लेंथ, जैसी गेंद वैसी नसीहत. मात्र चेंडू काय पंचाचा निर्णय. 6 धावा षटकार. चेंडू अडला गेला होता झाडाला आणि तिथे मात्र देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी होता. आणि नक्कीच आडव्या बॅटनं त्यावेळेस त्या चेंडूला फेकून दिलं स्क्वेअरच्या वरून. यावेळेस देखील पिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क त्या ठिकाणी झाला नाही आहे. बॅटची बॅटला लागला चेंडू. पंच म्हणतात लेग बायचा इशारा पंचांचा दिला जातोय. अवांतर धावेनं स्कोरबोर्ड पुढे निघतोय. धावा झालेल्या त्या म्हणजे जवळपास 42 धावा. 3 चेंडूंचा अजूनही सामना शिल्लक. विथ द स्विंग खेळायचं होतं, पुढे आले होते, लेग ब्रेक केला होता आणि या लेग ब्रेकला ओळखता आला नाहीये. यष्टीजीच्या स्वरूपात डोनाल्डची खेळी मात्र संपुष्टात. आणखीन एक धक्का कांदरपाडा टीमला. मिस्टर डोनाल्ड परतीच्या मार्गी गॉन. न्यू बॅटर डोनाल्डच्या जागेवर मिस्टर शशी ठाकूर. आणखीन एक लेजेंडरी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू मी तर म्हणेल. कदाचित अध्यक्ष महोदय हे मॅच लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतील. धावा 42 आहेत. अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधील ते 2. चला प्लीज प्लीज घाई करा. काहीसा बदल हवाय क्षेत्ररक्षणामध्ये, काहीसा बदल हवाय जयला. जो फायनल मारणार आहे त्या फायनल मारणाऱ्या संघाला
जवळपास नक्कीच देवगडवरून खास 5 डझन आंबे हे आणण्यात आलेले आहेत. चॅम्पियन संघासाठी असेल तो 5 डझन आंब्याचा हे बॉक्स आहे या ठिकाणी. पप्पू कडून हा आंब्याचा बॉक्स आलाय. काय सुरू आहे? एकानच लीड करा टीमला, सगळे कर्णधार होऊ नका विनंती करतोय. जय पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस देखील एक चांगला चेंडू. डावखुऱ्या त्याचा खेळाडू आहे शशी. आणि यावेळेस मगाशी आपण पहिला लेग ब्रेक पाहिला, इथे मात्र हा चेंडू सरळ टाकला होता. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं होतं. वेल डन. चांगला चेंडू पुन्हा एकदा जयकडून. इथे मात्र आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळतोय. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक वेगानं येत आहे चेंडूला फीड करण्यासाठी नंदू पाटील. थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी. उशीर झाला चेंडूला उचलण्यासाठी. फेकी देखील तितकीशी चांगली पाहायला मिळत नाहीये. 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. चौथ्याचा प्रयत्न होतोय मात्र थांबवण्यात येते. 3 धावा तर मिळतील या शेवटच्या चेंडूवर. धावा झाल्यात फलकावर कांदरपडा या टीमच्या. 45 धावा या फलकावर झाल्या आहेत आणि 46 धावा एकसर ए टीम समोर. 5 षटकांचा सामना आहे. 46 धावा विजयासाठी एकसर संघासमोर आहेत. नक्कीच आम्ही येणार आहोत या पुढच्या इनिंगच्या दिशेनं. तत्पूर्वी आपण जाऊया टॉसच्या दिशेनं. गोडदे टीम कॅप्टन आणि मुर्धा टीम कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. चार ओव्हरची मॅच असेल अगोदर कल्पना देतोय. कारण उद्याची स्पर्धा आहे ही पेनकरपड्याची स्पर्धा आहे उद्या आणि त्यांना देखील इथे आयोजन करायचं आहे. हेच आयोजन नसेल, ह्या व्यतिरिक्त बरंचसं काही पेनकरपडा टीमला करायचं आहे. कदाचित त्यांना हा संपूर्ण मंडप चेंज करून दुसरा मंडप टाकावा लागेल. भरपूर बदल आहे उद्याच्या दिवसामध्ये. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस याच्यामध्ये भरपूर फरक आहे. त्याच्यामुळे त्यांना आयोजनासाठी वेळ द्यायचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पुढच्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या असतील. चला दोन्ही टीम कॅप्टन या नाणेफेक करण्यासाठी. राजेश पाटील टीम कॅप्टन मुर्दा आणि ओमरामध्ये गोडदेव भावेश पाटील वर यायचं आहे. टॉस करूया आपण. मी हरिराम पाटील नानांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. पंचेचाळीस धावा 46 धावा करायच्या आहेत एकसर ए संघाला. दुसऱ्या फेरीच्या सामन्याचे आपण टॉस करतोय. राजेश पाटील यावर या. चार ओव्हरची मॅच असेल राजेश भाऊ. फलंदाजीमध्ये कुठलाही बदल नाहीये, फक्त 35चा गोलंदाज तुम्हाला वापरता येणार नाहीये. हरिराम पाटील नानांच्या शुभ हस्ते. भावेश थोडीशी पाठ येते तुझी, समोर कॅमेरा आहे. नानांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्विन केला जातोय. यस, टॉस विन. कोण जिंकलं टॉस? मुर्दा संघ नाणेफेक जिंकतोय. अभिनंदन राजेश पाटील. या ठिकाणी स्वागत केलं जातं मुर्दा संघाचं. ते फायनल मरेल त्या टीमला फ्रूट बास्केट या ठिकाणी दिलं जातं. राजेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. मुर्दा संघ तुमचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हे फोटो घ्या राजेश पाटीलचा. मुर्द्याची मीडिया कुठे आहे? काही बदल हवा असेल तर अगोदर क्लिअर करा. भावेश पाटील संघामध्ये बदल केला असेल तर तो अगोदर क्लिअर करा. टीम कॅप्टन सोबत क्लिअर करा बदल केला असेल तर. चला टार्गेट सेट केला आहे 46 धाव्यांचा आणि ज्यावेळेस मॅच स्टार्ट होईल या ऐकूया आपण संकेत पाटील यांना.
मुर्द्या गावातील आमचा गुणलेखक मित्र रत्नेश आलाय का? आलाय का रत्नेश? नाही ना, थँक्यू. धावा केलीत त्या म्हणजे टीम कांदरपाडा मास्टरनं आणि 46 धावांचं एक अफलातून टार्गेट म्हणेन मी. कारण या मैदानावर कालपासून जर बघितलं तर 40, 42 काल 2 वेळा अशी गोष्ट घडली की 50च्या पलीकडे धावा गेल्या. मात्र तिथे लेफ्टी बॅटरचा अतिशय चांगला दबदबा आपल्याला पाहायला मिळते. चला बॅटर प्लीज विनंती करतोय एक्सरे संघाला मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाठवा प्लीज. समोरचा संघ आपण बघतोय कांदरपाडा मास्टरचा मैदानात उतरलाय आणि आघाडीची जोडी, या जोडीकडे लक्ष असेल. किशोर पाटील आणि कैलास के. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना देऊया. जेवणाची व्यवस्था सुरू आहे मित्रांनो, आस्वाद घ्या वनभोजनाचा. आणि निश्चितच मीरा मास्टरतर्फे सर्वांचं स्वागत आहे. उद्या मित्रांनो, उद्या याच मैदानावर पेनकरपाडा मास्टरची स्पर्धा, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची ही 21वी स्पर्धा. मीरा मास्टर्स आणि पेनकरपाडा मास्टर यांचं संयुक्त आयोजन आपल्याला इथे पाहायला मिळते. मनापासून कौतुक आहे या गोष्टीचं. कारण ज्यावेळेला मैदानं उपलब्ध नसतात त्या वेळेला आपल्या आजूबाजूच्या गावांना सपोर्ट देणं गरजेचं असतं आणि ती गोष्ट पेनकरपाडानं अगदी चांगल्या पद्धतीने केली आहे. कौतुक आहे त्यांचं. अनेक मान्यवर आपण पाहू शकलोय. काल देखील इथे या 19 मंचावर सन्माननीय प्रतापजी सरनाईक यांचं आगमन झालं होतं. आज देखील आय थिंक संजीव गणेश नाईक साहेब यांचं आगमन होताना दिसेल अशी माहिती मिळते. हेमंत वर्तकजी प्लीज जेवून घ्या. आमच्या सगळ्या मीरा मास्टरचे जे खेळाडू आहेत आणि ज्यांनी या मीरा मास्टर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जे काही सहकार्य दिलंय त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण आपण बघतोय ही स्पर्धा करणं भरपूर कठीण आहे मित्रांनो. भरपूर मोठा सहभाग असावा लागतो. अगदी जेवणाची व्यवस्था असो, बॅनरची व्यवस्था असो, आपण बघतोय एवढा मंचाचा खर्च आहे. त्यानंतर निश्चितच आपण बघतोय पंच, समालोचक मित्र, लाईव्ह टेलिकास्ट या सगळ्यांचा देखील अतिशय चांगला खर्च असतो. या सर्व गोष्टी एकत्र आणून एक चांगला इव्हेंट उभा करायचा असतो आणि तो सहकार्याशिवाय होत नाहीये. चंदू जेवून गे लवकर, तुला जायचंय वैतरण्याला. थँक्यू. आमचे मित्र राजू यांचं देखील मनापासून कौतुक आहे. सगळी माणसं आणा घरातली. कोणती मार्को शशी ठाकूर आणि स्ट्राईक केडला बॅटर आहे तो म्हणजे कॅप्टन कैलास. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 46 धावांचं लक्ष्य आहे. रिक्वायर्ड रन रेट कडे जर बघितलं तर 9.20 अशी सरासरी आहे आणि तो रिक्वायर्ड रन रेट पार करावा लागेल एकसरीला. आज संघामध्ये भरपूर लिजेंड खेळाडू आम्ही पाहू शकले. जय पाटील यांना गोलंदाजी करताना पाहू शकलो. कित्येक वर्षापासून सातत्याने अफलातून क्रिकेटपटू रमाकांत तात्या, जय पाटील, किशोर पाटील मोठी नाव आहेत टेनिस बॉल क्रिकेट मधले. मॅच ऑन करूया प्लीज, डोंट वेस्ट टाइम. यानंतरचे सगळे सामने आय थिंक 4 षटकांचे. आमचे दोन्ही पंच रेडी आहेत. अक्षय चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला मनोज पाटील माइन फ्रॉम पेनकरपाडा. शैजू ठाकूर डावखुरा मारा. 30 सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला दिसत आहेत. एक सिलिम मिड ऑफ वर आहे आणि त्यानंतर एक पॉइंट वर क्षेत्ररक्षक उभा आहे. पहिला चेंडू बॅकफुटर गेले. चांगला ट्राय बघायला मिळतोय कव्हर रिजन मध्ये. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. इथे चेंडू हातात नाहीये शशी ठाकूर यांचा. थोडीशी धाव मात्र आपण बघतोय आक्रमक होती, मात्र कॉल महत्वपूर्ण होता. किशोर पाटील यांना पूर्ण कल्पना होती क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे त्यामुळे दुसरी धाव तिथे ऑन होती, मात्र ती घेण्यामागे ते कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. वेलकम आमचे पंच महेंद्र शिंदे. कसं होतं जेवण? व्यवस्थित ना सर? थँक्यू. तुम्ही अभिप्राय दिलात तर सगळे लोक येतील अशी आम्हाला माहिती मिळते. 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवर आलेत. सुरुवात झाली आहे.
वेल फ्लाइट काय ड्राईव्हचा फटका आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. डीपेक्षा कव्हरला एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट. थोडस फंबल आहे मात्र या 2 धावा. चेंडू हातात ठेवलाय आणि तिसरी धाव. हे बेसिक चुकतंय इथे क्रिकेटचं. चेंडू हातात ठेवू नका. 1 सेकंदापेक्षा जास्त हातात जर चेंडू ठेवला तर लगेच समोरचा बॅटर पुढची धाव घेणार आणि कदाचित तीच गोष्ट इथे पाहायला मिळतीये. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये, दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये. हे क्रिकेट आहे एक्सरेच. आणि ज्या वेळेला हे 2 बॅटर मैदानात असतात त्यावेळेला ही गोष्ट आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. व्हेरी गुड क्रिकेट बाय एक्सरे. किशोर पाटील आणि कैलास. आता मात्र दबाव कांदरपाडावर असेल कारण प्रत्येक सामना इम्पॉर्टंट आहे. अफलातून ट्रॉफीज आपण बघतोय मीरा मास्टरच्या वतीने इथे ठेवण्यात आलेत. इथे पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलाय. यॉर्कर डिलिव्हरी होती. चांगला चेंडू होता. एकच धाव मिळेल. किशोर पाटील वैयक्तिकरित्या खातं ओपन करतोय. कैलास 5 वर खेळतोय. संघाची धाव संख्या झाली 6. रिक्वायर्ड रन रेट 9.20 असा आहे आणि त्याला बीट करण्याचा हा प्रयत्न दिसतोय या दोन्ही बॅटरचा. आणि या दोन्ही बॅटरला पूर्ण कल्पना आहे आपल्याला सगळ्यात मोठी पार्टनरशिप करावी लागेल इथे. कारण इतर जे बॅटर आहेत त्यांच्यावर विश्वास किती हा भाग वेगळा. मात्र त्यांना मैदानात यायच्या अगोदरच आपल्याला या मॅच मध्ये लवकर यावं लागेल. ही थॉट प्रोसेस आहे. हा माइंडसेट आहे आणि तो माइंडसेट बरोबर इम्प्लिमेंट केला जातोय. व्हेरी गुड बॅटिंग. शशी ठाकूर एक दर्जेदार गोलंदाज आहेत मात्र इथे ते ब्रेक थ्रू मिळवून देणार का हा प्रश्न. नेक्स्ट बॉल वर पिच केलाय. पुन्हा इथं ड्राईव्ह करायचा होता. बॅटची लिडिंग एज. चेंडू मात्र डी झोन मध्ये. थँक्यू व्हेरी मच अंपायर. 7 धावा. आज कैलास नियोजनबद्ध बॅटिंग करतोय आणि ह्याच नियोजनाची नितांत गरज आहे ती म्हणजे टीम एक्सरेला. आज काही बॅटरला मी मिस करतोय खास करून कुमारदा आज मिस आहेत. थांबा सांगू आम्ही तुम्हाला. प्रत्येक चेंडूवर पाणी नको. जायला मिळेल षटकानंतर आम्ही ती व्यवस्था करू. शशी ठाकूर यावेळेला ओव्हर द विकेट येत आहेत. वर पिच केला. चेंडू सॉफ्ट हँडचा वापर ऑन साइडला. चांगला फटका आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. व्हॉट अ फिल्डिंग. कॅप्टन हिमसेल्फ ग्रेग आहेत तिथे. अफलातून एफर्ट. उकाडा जबरदस्त आहे मात्र कमिटमेंट लेवल 100% होती आणि म्हणूनच 40+ मास्टरचं क्रिकेट ओळखलं जातं. इथे पैशासाठी हा खेळ नाहीये आपल्या गावासाठी हा खेळ आहे आणि मनापासून कौतुक आहे या सगळ्या आमच्या लिजेंड्सचं. षटकातील धाव संख्या जर बघितली तर निश्चितच 8 वर जाऊन पोहोचली आहे. चांगलं गणित इथे एक्सर एच. हा अंतिम बॉल कसा असेल किशोर पाटील यांच्यासाठी. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. बॅकफुट वर किशोर यांचा हा लाडका फटका आहे. शेवटपर्यंत वाट बघतात चेंडूची मात्र इथे एकच धाव मिळेल. वेल प्लेड एक्सरे. मात्र हे षटक संपलं. संघाची धाव संख्या आहे ती म्हणजे 9. काही अंशी ते मागे आहेत मात्र तरी देखील एक आश्वासक सुरुवात. पाण्याची व्यवस्था लगेच तिथे केली जाते. ग्लुकोज युक्त पाणी हवंय आम्हाला आणि त्यासाठीच तिथे वारंवार पाणी दिलं जात आहे. उकाडा जबरदस्त आहे. मागच्या 10 वर्षातला सगळ्यात जास्त उकाडा आहे मित्रांनो. पृथ्वीचं तापमान वाढलंय. ग्लोबल वॉर्मिंगला याआधीच सुरुवात झाली आहे आणि अगदी 2015 पासून हा अहवाल अगदी युनेस्कोचा आहे. त्यामुळे निश्चितच स्वतःला सांभाळा कारण डिहायड्रेट भरपूर होत असेल. मात्र त्यासाठी निश्चितच आमच्या आयोजकांनी चांगली व्यवस्था केली आणि आपले खेळाडू देखील चांगली व्यवस्था करतायत. जितू भाऊ काय चाललंय. मांडवाच्या माघारी काय चाललंय. नेक्स्ट मॅच मित्रांनो एका बाजूला संघ असेल ते म्हणजे गोडदेव मास्टर्स तर दुसऱ्या बाजूला संघ असेल मुर्धा मास्टर्स. नाणेफेक झाली आहे आणि नाणेफेकी नंतर निर्णय आलाय क्षेत्ररक्षण. थँक्यू मुर्धा मास्टर्स. गोडदेव संघ तुम्हाला बॅटिंग करायचंय. रेडी राहा. बॉलर हर्षद येत आहेत गोलंदाजी मार्कवर. लेट्स सी हे बॅटल पाहायला आवडेल. हर्षद वर्सेस किशोर पाटील. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष केशनाथ भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि निश्चितच त्यांचंही करूया स्वागत. इथे मात्र ही दुसरी धाव. ही धाव चोरली आहे असं म्हणावे लागेल कारण समोरच्या क्षेत्ररक्षकावर इथे दबाव टाकला जातोय. ही खासियत आहे किशोर पाटीलची.
टेनिस बॉल क्रिकेट मधील हे मोठं नाव आहे. नर्मदा अर्जुन असो, त्यानंतर बंड्या बॉयज असो, बोरिवली बॉयज असो, भरपूर संघांना प्रतिनिधित्व केलंय या एकूणच खेळाडूंना. आणि क्रिकेटचा अतिशय दांडगा अनुभव आहे. नसा नसा क्रिकेट आहे आणि रक्तामध्येच क्रिकेट आहे ही सांगायला लागेल. बऱ्याचदा आपण ब्लड ग्रुप चेक करतो, ए पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र या क्रिकेटपटूंचं रक्त जर चेक केलं ना तर तिथे क्रिकेट पॉझिटिव्ह असं काहीतरी पाहायला मिळेल. गुड शॉट, एकच धाव मिळेल. थँक्यू. चांगला पाठलाग, सेन्सिबल पाठलाग सुरू आहे. पूर्ण कल्पना आहे 20 ते 25 धावांची पार्टनरशिप झालीच पाहिजे आणि कदाचित हा विचार आता अग्रेसर आहे. व्हेरी गुड बॅटिंग बाय बोथ द प्लेयर्स. ट्रिमेंडस क्रिकेट हिअर ॲट पेनकर पाडा. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, ऑन साइडला पुलचा फटका, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव मात्र नाही. कॉल बॅक केलंय, कॉल बॅक केलंय. त्या वेळेला क्षेत्ररक्षकानं चेंडू मात्र वेगानं फेकलाय. मुर्दा संघाची लिस्ट आले आणि पहिलंच नाव रत्नाकर यांचं आहे. मला वाटतं आज ते 12वे असतील, मात्र नाही आहे. कैलास पार्टनरशिप अतिशय जबरदस्त सुरू आहे. 13 धावा आतापर्यंत फलकावर. इथे सॉफ्ट हँड खेळण्याचा विचार होता. एक धाव जरूर मिळेल. धावफलक हलता राहिला पाहिजे. समोरच्या संघाला कदाचित एक वेगळा विचार करण्यासाठी भाग पाडलं गेलं पाहिजे. हा विचार अगदी आणि अगदी आपल्या डोळ्यासमोर ठेवलाय या दोन्ही बॅटरनं. आता ज्या पद्धतीने या विकेटवर आपण बघतोय जबरदस्त उन्हाचे चटके लागतायत. इथे धावा देखील बघा, सॉफ्ट हँड, सॉफ्ट हँड. ओ इथे फुटवर्कचा वापर करणार, एक वेगळी किक देण्याचा प्रयत्न केला होता. सॉकर मध्ये आपण बघत असो, फुटबॉल मध्ये बघत असो, मात्र हर्षद ची किक लागली नाही. मात्र इथे विजयाची किक कोणाला बसणार. मैदानाच्या बाहेर मात्र व्यवस्थित आपले किक सम्राट बसलेत. नेक्स्ट बॉल एवढा बॅकफुटवर खेळलेत. चांगला फटका आहे, कव्हर पॉइंटला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव मिळेल. गुड फिल्डिंग उत्तम यांच्या मार्फत अफलातून क्षेत्ररक्षण. आणि या षटकात धावा जर बघितल्या, पहिल्या षटकात 9 धावा होत्या, या षटकात जर बघितल्या तर धावा आल्यात फक्त 7. त्यामुळे सरासरीच्या दृष्टीने संघ मागे पडलाय, कारण 9.2 ची सरासरी रिक्वायर्ड होती. या घडीला धावसंख्या 19 दिसायला पाहिजे होती. संघ जर बघितला तर 3 धावांनी मागे आहे. मात्र हे 2 बॅटर मैदानात जोपर्यंत आहेत तोपर्यंत या मॅचवर वर्चस्व असेल, ते म्हणजे एकसर एच. त्यामुळे इथे टीम कांदरपाडा मास्टर संघाला विकेट हवी आहे, ब्रेक थ्रू हवा आहे. तो ब्रेक थ्रू कोण मिळवून देणार. काल आपण मुंबई विरुद्ध पंजाब हा सामना बघितलात. अफलातून रित्या कामगिरी मुंबईची झाली होती. अगदी 6 विकेट 77 धावांमध्ये. त्यानंतर शशांक आणि त्यानंतर आशुतोष. काय बॅटिंग, अनबिलिव्हेबल. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली आणि निश्चितच तो रबाडाने देखील मारलेला षटकार अगदी जिवारी लागणारा होता मुंबई इंडियन्सच्या. मात्र संघ 5 धावांनी पराभूत झाला, तो म्हणजे किंग्स 11 पंजाब. अफलातून मॅच. विनोद येत आहेत गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅच मुर्दा मास्टर्स वर्सेस गुडदेव मास्टर्स. मुर्दा संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आज मुर्दा संघांमध्ये काही बदल नक्कीच पाहायला मिळतील. 35 वयोगटामध्ये खेळणारे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, विनोद भोईर आणि स्वादिश भोईर. त्यामुळे वेलकम विनोद, स्वागत आहे तुझं. मात्र इथे क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 क्षेत्ररक्षक आता ऑफ साइडला आहेत, जेणेकरून धावा अडवल्या जाऊ शकतात. फुल टॉस डिलिव्हरी आहे, अगोदरच पुढे आले होते. मात्र इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जरूर आहे. 1 धाव मिळेल. प्लान वेगळा होता कैलासचा, मात्र शेवटच्या क्षणी ऍडजस्टमेंट स्ट्रोक. 1च धाव मिळेल. सन्माननीय भगवान पाडेल
अग्रिगुळी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय सचिव इथे उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब आणि आपलं स्वागत आहे. काल देखील ते इकडे उपस्थित होते, मात्र निश्चितच आज त्यांचं आपण स्वागत करूया मीरा मास्टर संघाच्या वतीनं. वेलकम. इथे इनसाइड आउटचा विचार शेवटच्या क्षणी चांगला विथ द ब्रेक अतिशय चांगला कटचा फटका, मात्र एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र चांगली कामगिरी टीम कांदरपाडा मास्टरची. यशांच्या पाठीमागे आपण विजय यांना पाहू शकता. एक अफलातून व्यक्तिमत्व आहे आणि भरपूर मोठा अनुभव आहे क्रिकेटचा. गुड क्रिकेट बाय कांदरपाडा. इथे उत्तर शोधावं लागेल धाव संख्येचं. इथे हा मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का? येस होणार आहे. आणि कदाचित फ्रस्ट्रेशन मध्ये मारलेला हा फटका, कारण ही पार्टनरशिप होत होती, मात्र कुठेतरी धावा हव्यात आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये फलंदाज बाद. ओन शुभम 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 समजाते बारे आपली बाबा कायम कडक है आपली क्वालिटी चौदा चौदा आहे आपलं बॅट आपली हवा आहे इंडिया फक्त आवाज करून फलाक सगळी सरला एन्जॉय कर. फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर आता नंदकुमार पाटील. अजून एक चांगला बॅटर, मात्र इथे धाव संख्येचं उत्तर शोधावं लागेल. प्रति षटका मागे 9.2 ची सरासरी आहे. आता मात्र थोडासा दबाव वाढेल, कारण इथून दावा करणं गरजेचं आहे टीम एक्सर ए संघासाठी. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फ्लॅट दिलाय. यावेळेला सॉफ्ट हँडचा वापर, हलकासा ड्राईव्ह केलाय, मात्र तो अपिश ड्राईव्ह आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल, खराब कॉल. फलंदाज बाद. नंदकुमार यांना परतावं लागेल. पुन्हा एकदा हर्षदची चमकदार कामगिरी. वेलफील्ड हर्षद, अतिशय चांगली कामगिरी. 2 धक्के मागच्या 2 चेंडूवर आलेत. विकेट डाऊन. सोन्याची जेजुरी मल्हारी सोन्याची जेजुरी मल्हारी. धाव काढून फक्त बाद होत आहेत. देवेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. या बॅटरची गरज आहे एक्सरे टीमला, कारण इथे इक्वेशन कडे लक्ष दिलं ना तर हे तिसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू संपलेले आहेत. येणारी 2 षटकं आणि 3 चेंडू म्हणजे 15 चेंडूचा खेळ राहिलाय. 4 चेंडू संपलेत. निश्चितच आपण बघतो म्हणजे 14 चेंडूचा खेळ राहिलाय आणि धावा जमवाव्या लागतील. किशोर पाटील अजूनही चिकी सिंगल साठी जात आहेत. हा चेंडू इथे निर्धाव येतोय. व्हेरी गुड बॉलिंग बाय विनोद. अफलातून षटक आहे आणि कमबॅक करणार हे षटक आहे टीम कांदरपाडा मास्टर साठी. व्हेरी गुड बॉलिंग. 13 चेंडू 27 ची गरज आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर. ये क्या चल रहा है. व्हॉट अ बॉलिंग बाय विनोद. या षटकात फक्त आणि फक्त 3 धावा आणि 2 धक्के दिलेत. एक रनआउटच्या रूपानं आणि एक झेलचीच्या रूपानं. व्हेरी गुड बॉलिंग विनोद. आता 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये फरक स्पष्ट होत चाललाय. रिक्वायर्ड रन रेट आता 13.5 वर जाऊन पोहोचलाय. ऐकूया म्युझिक आणि पुन्हा एकदा येऊया पेनकर पाड्याच्या या सुंदर मैदानामध्ये. SR SR SR
नवीन गोलंदाज डोनाल्ड कार्वालो. अजून एक अफलातून गोलंदाज आहे, मात्र डोनाल्ड समोर आव्हान असेल ते म्हणजे देवेंद्रचं. डी वर्सेस डी. मात्र इथे दावा येणार का? हे महत्वपूर्ण षटक आहे दोन्ही संघांसाठी. या षटकात जर 15-16 धावा आल्या तर कमबॅक होऊ शकेल टीम एक्सरेचं. आणि डावखुरा बॅटर आहे, ऍडव्हान्टेज आहे या मैदानामध्ये. हवेचं प्रमाण जर बघितलं तर ताशी 25 किलोमीटर पर वेगाने वारे वाहत आहेत. यावेळेला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे, लाईन ओळखली आणि सोडून दिल्या. वाईटचा इशारा. थँक्यू अक्षय चव्हाणजी. 26 ची गरज आहे. 12 चेंडू 26 धावा. ओ यावेळेला ऑन साइडला मात्र जास्त धावा मिळणार नाही. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 1 धाव फक्त 1 डी आहे, कारण जो फ्लॅग आहे त्या फ्लॅगच्या त्या बाजूने गेला तर 2 आहेत. उद्या पेनकर पाड्याची स्पर्धा आहे आणि पेनकर पाड्याच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. सर्वांना निमंत्रण आहे मित्रांनो. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमधील जे 23 गाव आहेत त्या 23 गावांना निमंत्रण पेनकर पाड्याच्या वतीनं. आणि खास त्यांच्याकडून माहिती मिळते की पेनकर पाड्याच्या आयोजनामध्ये खास काय तर चुलीवरचं जेवण अशी आम्हाला माहिती मिळते. ही अंतिम विजेत्यासाठी आंब्याची पेटी आहे. यावेळेला एज लागले किंवा काय हाफ हार्टेड अपील आहे, एकाच कडून अपील होत आहे. गोलंदाज इंटरेस्टेड दिसत नव्हता तिथे आय थिंक. मात्र विजय यांचं अपील अफलातून होतं. मात्र देवेंद्र पुन्हा एकदा बॅकफूट वर खेळत आहेत. कठीण आहे या विकेटवर बॅकफूट वर खेळणं. चेंडू मात्र इथे निर्धाव जातोय. शेवटचे 10 चेंडू 25 ची गरज अजूनही आहे. डीबीएन लाईव्हचा लाईव्ह टेलिकास्ट अफलातून रित्या सुरू आहे. यावेळेला पुन्हा एकदा लाईन करावाय. आज डोनाल्डला लाईन सापडत नाहीये. अवांतर चेंडू. आमच्या कॅमेरा पर्सनचं मात्र कौतुक आहे. साहिल मांगेला अफलातून कामगिरी. डीबीएनचा संपूर्ण क्रू अतिशय कमिटेड आहे. प्रत्येकाला एक टास्क आहे, तो टास्क अतिशय चांगल्या पद्धतीने ते पूर्ण करतायत. वेल डन. यावेळेला अफलातून फटका इथे पुढे आलेत. क्षेत्ररक्षक पुढे आले. चेंडू मात्र सीमारेषा पार आलाय. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बर्फांचा नाही. आपल्याला षटकार होता हा. एवढी ऊन आहेत मात्र ज्या पद्धतीने चेंडू बॅटवर आला आणि त्या क्षेत्ररक्षकाने देखील चूक केली. पुढे आले ते मात्र त्याला अंदाज बांधता आला नाहीये. चेंडू अगदी बुलेट प्रमाणे सीमारेषेला जाऊन पुन्हा एकदा रिबॉन आलाय. षटकार. या षटकारानं थोडीशी मॅच ओपन झाली आहे. 18 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 9 चेंडू. देवेंद्रची किती नितांत गरज आहे बघा इथे. आणि मॅच ऑन झाली आहे. पुन्हा एकदा एक मोठा फटका. हर्षद आहे तिथे. हा षटकार हर्षदनं चूक केले. हा झेल होणं गरजेचं होतं. मात्र चेंडू सीमारेषा पार. थँक्यू. मी मगाशीच म्हटलं होतं की हे इम्पॉर्टंट षटक आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने. मात्र इथे जवळजवळ असं समजूया की 2 झेल सुटलेत. मगाचा देखील झेल होऊ शकला असता आणि हा झेल अगदी हर्षद सारख्या चांगल्या खेळाडूंच्या आवाक्यात होता. मात्र कदाचित त्या चेंडूच्या फोर्सनी हर्षदला बीट केलंय आणि चेंडू सीमारेषा पार आलाय. 2 षटकार या सामन्याला पूर्णपणे कलाटणी. 12 ची गरज आहे आता. 8 चेंडू. देवेन टर्मिनेटर ठरतोय आपल्या संघासाठी. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. 1 धाव जरूर मिळेल. थँक्यू अंपायर. 11 ची गरज आहे आता. 7 चेंडू 11 धावा.
या षटकात आतापर्यंत जर बघितलं तर 16 धावांचा चोप बसतोय. 2 षटकार, त्यानंतर 2 वाईड आणि 2 सिंगल. वेल प्लेड देवेंद्र. आपल्या एकूणच जीवदानाचा तो वापर करताना दिसतोय. डोनाल्ड शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. हा देखील मोठा फटका होऊ शकला असता, मात्र इथे मिळेल फक्त आणि फक्त यस अंपायर सिंगल. येस थँक्यू. धावसंख्या झाले ती म्हणजे 36. षटक मात्र इथले संपले 4 म्हणजे शेवटचे षटक आणि अजूनही विजयासाठी 10 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. कुणी सामना जिंकू शकतो. इथे एका विकेटची गरज आहे, ती म्हणजे टीम कांदरपाडा मास्टरला. मात्र काय सामना. आजचा दिवस खरंच वेगळा आहे. मगाशी देखील आपण बघितलं 36 धावांचं टार्गेट होतं आणि अगदी शेवटचे काही क्षण लास्ट मोमेंट पर्यंत मॅच गेली होती. जबरदस्त लढत दिली होती घोडबंदर मास्टर टीमनं कोळशेत संघासमोर. मात्र नंतर हा सामना देखील आपण बघतोय शेवटच्या षटकात आलाय. 6 चेंडू 10ची गरज आहे. आता अप्रोच कोणाचा चांगला असेल, बॉडी लँग्वेज कोणाची चांगली असेल आणि दैव कोणाचं बलवत्तर असेल, या गोष्टीकडे लक्ष. आमच्या या लहान मुलांचं देखील कौतुक आहे. अतिशय चांगलं काम ते करतायत अगदी उन्हामध्ये. वेल्डन मित्रा, चांगलं काम करतोयस. 6 चेंडू 10 धावा. विकेट जर बघितल्या तर कांदरपाडा टीमच्या विकेट्स गेल्या होत्या फक्त 3. इथे एक्सरेचे फक्त 2 गडी बाद झाले. 4 गडी बाद झाले होते कांदरपाड्याचे, त्यामुळे थोडासा ऍडव्हान्टेज आहे. अशोक गोलंदाजी मार्कवर. काय होईल या षटका मागे. इंटरेस्टिंग मॅच आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. नेक्स्ट मॅच देखील इंटरेस्टिंग. मुर्दा वर्सेस गोडदेव. येस, गोडदेव संघात देखील काही बदल अपेक्षित असतील. काही खेळाडू मला दिसत आहेत आलेत. निलेश पाटील वेलकम. पहिल्या सामन्यात अनुपस्थित होते, मात्र काय क्षेत्ररक्षण केलं होतं पप्प्या आणि मनोज पाटील यांनी. अफलातून. 6 चेंडू 10ची गरज आहे. किशोर पाटील ऑन स्ट्राईक. पुढे आलेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खाली बसलाय. चेंडू सरप्राईज होता आणि 1 धाव जरूर मिळेल. 1 धाव जरूर मिळेल. अजूनही 9 धावांची गरज आहे. मी मगाशी विकेटचा आधार सांगितला. 4 गडी बाद झाले ते म्हणजे टीम कांदरपाडा मास्टरचे आणि 2च गडी बाद झालेत एक्सरेचे, त्यामुळे ऍडव्हान्टेज आहे. मात्र इथे क्लीन विजयासाठी जातील. किशोर पाटील एक फायटर खेळाडू आहेत, मात्र इथे गोलंदाज अशोकचं देखील करूया कौतुक. शॉर्ट ऑफ लाईन व्हॉट अ डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. प्रेशर सिच्युएशन मध्ये टाकलेला हा अप्रतिम चेंडू. वेल बॉल्ड अशोक. शेवटचे 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये गरज आहे 9 धावांची. पुन्हा एकदा फिंगर क्रॉस केले जातील. पुन्हा एकदा देव पाण्यात ठेवले जातील. 4 चेंडू 9 धावांची गरज. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. ग्रेग सोडणार नाहीये. इथे किशोर पाटील यांनी एक नक्कीच चूक केलंय, कारण ज्या देवेंद्रनी चांगली कामगिरी केली तो 3 चेंडू पर्यंत शेवटच्या स्ट्राईक वर नाहीये. त्यामुळे थोडस किशोर पाटील यांनी नक्कीच चूक केले. 3 चेंडू संपलेले आहेत. अजूनही 3 चेंडू मध्ये करायचे आहेत 9 धावा. मात्र इथे एक विकेट आली आहे. तिसरा धक्का बसलाय आणि किशोर पाटील बाद. किशोर पाटील बाद होत आहेत. पहिल्या काही चेंडूवर किशोर यांनी प्रॉमिसिंग स्ट्रोक दाखवले होते,
मात्र नंतर काही थोडस शेल मध्ये गेलेत किंवा काय बॅकफुटला खेळले आणि पर्टिक्युलर या ओव्हरमध्ये थोडंसं प्लॅनिंग करणं गरजेचं होतं. 10 धावा करायचे आहेत. समोर बॅटर चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवर जर बघितला तर निश्चितच चेंडू खाली बसला होता, पण त्यानंतर जर बघितला तर सिंगलसाठी जाणं गरजेचं होतं. मात्र कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा मोह त्यांना आवडता आला नाहीये. 3 चेंडू संपलेत. नवीन बॅटर आहे ते म्हणजे नितीन. 3 चेंडू मध्ये करायचे आहेत 9 धावा. या सामन्यावर पकड होती ती एकसर यायची, आता पकड आहे कांदरपाड्या मास्टरची. वेल बोल्ड अशोक. इथे मात्र चांगला फटका आहे, मात्र फक्त मिळतील 2 धावा. मात्र इथे देवेंद्र अजूनही नॉन स्ट्राईक एंडलाय. अजूनही गरज आहे 7 धावांची. चेंडू शिल्लक आहे 2. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा विकेट सांगतोय. कांदरपाड्या संघाचे 4 फलंदाज बाद झाले होते आणि इथे आपण बघतोय एकसरेचे 3 फलंदाज बाद झालेत. म्हणजे 2 चेंडू मध्ये 6 धावा केल्या तरी सुद्धा एकसर हे संघ विजयी ठरू शकतो. आणि आता मात्र पोटात गोळ आहे तो म्हणजे एकसर यायच्या, कारण दबाव आता त्यांच्यावर असेल, कारण या धावा पूर्ण कराव्या लागतील जर विजय मिळवायचा असेल तर. अगोदर पार्टनरशिप कैलास आणि किशोर मध्ये चांगली झाली होती, त्यानंतर देवेंद्रनं अफलातून बॅटिंग केली. ते 2 षटकार या मॅच मध्ये आणलं होतं पुन्हा एकदा एकसरेला. मात्र शेवटच्या षटकात करामत केले ती म्हणजे अशोकनं. वेल बोल्ड. 2 चेंडू 7ची गरज आहे. वेल बोल्ड. इथे मात्र नाही नाही नाही, ही स्ट्राइक चेंज होणार नाहीये. व्हॉट अ बॉलिंग. एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत अशोक साडे. व्हॉट अ बॉलिंग. अंडर प्रेशर अफलातून कामगिरी. ग्रेट बॉलिंग. आता 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. मात्र इथे नितीनला षटकारच मारावा लागेल जर विजय मिळवायचा असेल तर. 6 रिक्वायर्ड आहेत. विकेटच्या आधारावर विजयी होण्यासाठी षटकार मारावाच लागेल. मागच्या वर्षी जी स्पर्धा जुचेंद्रची, राई विरुद्ध जुचेंद्र सामना, एका चेंडूत 7 धावांची गरज आणि निलेश म्हात्रेनं मारलेला षटकार. तशीच काहीतरी कामगिरी करावी लागेल नितीनला. हा चेंडू, व्हॉट अ डिलिव्हरी. मागून यशची उद्ध्वस्त आणि अशोक इथे 10 धावा डिफेंड केलेत. व्हॉट अ बॉलिंग. कांदरपाडा विन द मॅच. एकसरे टीमला विनंती आहे हस्तांदोलन करण्यासाठी पुढे व्हा प्लीज. कैलासजी शेकहँड करण्यासाठी पुढे व्हा प्लीज. मात्र इथे लगेच आपण विशेष सन्मान करूया. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सन्माननीय सचिव भगवानदादा पाटील यांचा खास सन्मान विशू तरे यांच्या शुभ हस्ते मीरा मास्टरच्या वतीने इथे केला जातोय. थँक्यू व्हेरी मच आपल्या सपोर्टसाठी. मीरा मास्टर आपले सदैव आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. चला विनंती करतोय एकसरे संघ प्लीज हस्तांदोलन करण्यासाठी पुढे व्हा. वेल डन कांदरपाडा मास्टर. व्हॉट अ बॉलिंग. आणि अशोकचं खास खास कौतुक असेल. अंडर प्रेशर चांगली कामगिरी. आणि या सामन्याचा मानकरी कोण हे सांगण्याची गरज नाहीये. अशोक मॅन ऑफ द मॅच. आणि युवराज तरे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आम्ही देणार आहोत. मात्र चला एकसरे टीमला विनंती करतोय हस्तांदोलन करा प्लीज. अफलातून क्रिकेट ब्रँड ऑफ क्रिकेट दोन्ही संघांनी दाखवलं. कांदरपाडा मास्टर्स आणि एकसर मास्टर अफलातून सामना. मात्र